आपण आता आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक 22 या ठिकाणी तपेश्वर मंदिर आहे, तपेश्वर महादेव मंदिर त्या ठिकाणी आलो असून आपण पाहू शकतो की या ठिकाणी रस्ता फारच खराब झाला आहे, ज्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात समस्या आहे की बरेच वर्ष झाले तेव्हापासून रोड तयारच नाही आजपर्यंत. मेट्रोवाले हे केलं तेव्हापासून. काय बोललेलं मेट्रोवाले बोलले आम्हाला तयार करून देऊ, ते मागं मेट्रो ते सेड मारताना त्रास म्हणजे गाड्याच येत नाही, माणसा घ्यायला पण मुसीबत येते रोड नाही ना आपल्याला. शिवरात्रीचा मोठा कार्यक्रम असतो इथं, त्याच्यानंतर लोक येत नाही त्याच्यापासून. रोड खराब आहे ना, गाड्या फसतात, इथं दखल कोण घेणार? मेट्रोवालेच घेणार ना. आपला रोड आतून होता पाहिला, त्याने बाहेर काढा पत्र्याचं. आणि 50 वर्ष होत आली मंदिराला. आता काय त्रास काय होतो तुम्हाला? त्रास म्हणजे जाण्याचा त्रास आहे, रोड बिलकुल बरोबर नाही. ह्याच्यामुळं मेट्रोवाल्याने आम्हाला आतमधून रोड होता, आमचा त्यांनी रोड बंद केला. तर आम्ही त्यांना काय सांगितलं, आम्हाला रोड तेवढा बनवून द्यावं बस, आम्हाला दुसरं काय नको. काय म्हणतात ते काय बोलले बनवू, त्यानंतर काहीच केलं नाही त्यांनी, असं केलं. आपण तो रस्ता बनवण्यासाठी पत्रव्यवहार केले? हां केलेत. कुठल्या विभागाशी? हां सर्वांना केले होते. आमदारांनी पण दिले, परत ह्यांनी पण भाऊंनी पण दिले, सगळ्यांनी दिले होते लेटर, ते पण झालेलं नाही. आपण आता आमच्या माध्यमातून जन आधार टाईमच्या माध्यमातून MMRDA ला, MMRCL ला किंवा आरे प्रशासनाला काय सांगू इच्छिता? आम्ही एवढंच सांगू शकतो की आम्हाला फक्त रस्त्याचं काम होतं तर तेवढं तुम्ही परमिशन देऊन लवकर तेवढं करून द्यावं बस. सर्वप्रथम तर मी आपले जन आधार टाईमचे आभार मानतो की एवढ्या दिवसापासून हा तपेश्वर महादेवचा रस्त्याचा संदर्भ होता, त्यावर कोणी आवाज उचलत नव्हता. आपण येऊन मीडियाच्या मार्फत मेट्रो प्रशासनाला जागरूक करत आहात. ज्या टायमाला या ठिकाणी मेट्रो कारशेडचा प्रकल्प आला त्यावेळी MMRCवाल्यांनी बाँड्री मारायसाठी पत्र्याची मोजणी केली. त्यावेळी त्या मोजणीमध्ये श्री तपेश्वर महादेव सेवा संघाचा जुना जो रस्ता होता मंदिराला येण्याचा, तो रस्ता त्या बाँड्रीमध्ये गेला. ज्या टायमाला ते बाँड्री करत होते त्या टायमाला आम्ही स्पष्ट त्या MMRCवाल्यांना विरोध केला की आमचा हा रस्ता जाणार आहे, सर्वप्रथम तुम्ही रस्ता बनवून द्या, त्याच्यानंतर तुम्ही तुमची बाँड्री मारा. तर मेट्रोचे जे अधिकारी होते त्या लोकांनी व कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला त्या टायमाला आश्वासन दिलं की जसे पत्रे लागतील त्याच्यानंतरच तुमचा आम्ही रस्ता बनवून देऊ. त्याच्यानंतर पत्रे लागल्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे 100 वेळा विचारपूस केली, पत्रव्यवहार केला की बाबा ह्या रस्त्याचं काय. तर MMRCचे अधिकारी, मेट्रोचे जो कॉन्ट्रॅक्टर आहे सॅम इंडियाचा, हे आमच्यासोबत आरेरावी करायला लागले, आज उद्या ढकलायला लागले आणि MMRCचे अधिकारी याच्या कामामध्ये हलगर्जीपणा करायला लागले. त्यानंतर आम्ही आरे प्रशासनाकडे धाव घेतली. आरे प्रशासनाकडे धाव घेतल्याच्यानंतर आरे प्रशासनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड साहेबांना आम्ही भेटलो, त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांना समजून सांगितलं. त्यांनी MMRCला हा रस्ता बनवण्यासाठी पत्र दिलं व ना हरकत प्रमाणपत्र दिलं की तुम्ही त्वरित हा रस्ता त्यांना बनवून द्यावा. त्यानंतर आम्ही अश्विनी भिडे, MMRCचे जे जाधव साहेब आहेत, आयुक्त आहेत, त्यांना आम्ही भेटलो. त्यांच्या कानावर ही गोष्ट सांगितली की साहेब हा रस्ता खूप जुना आहे, लोकांना इथं येण्यासाठी अडचण निर्माण होते भाविकांना, या ठिकाणी तुम्ही तो रस्ता बनवून द्या. तर त्या लोकांनी आम्हाला त्या तात्पुरता हा करून आज 4 वर्ष झाले, आज उद्या करून तो रस्ता काय त्यांनी अधुरा केलेला नाही. आणि मेट्रोचे अधिकारी हात उचलत आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर हात उचलत आहेत, एकमेकावर बोट दाखवत आहेत. ह्यामध्ये आम्ही या मंदिराच्या रस्त्यासाठी भाविकांनी जायचं कुठं? आज भाविकांना येण्यासाठी मंदिरात रस्ता नाही आहे, या ठिकाणी साधी एक गाडी येऊ शकत नाही आहे. यामुळे हा प्रचंड भाविकांना त्रास होतो. या मंदिरात हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. त्यांचा हा श्रद्धेचा विषय. कुठेतरी मेट्रो कारशेडनी व MMRCने हा रस्ता लवकरात लवकर बनवून द्यावा ही आमची मागणी आहे. आता जर त्यांनी हा बनवून नाही दिला तर मग आपण पुढे काय करणार? जर त्यांनी हा रस्ता बनवून दिला नाही तर आम्ही उद्धव साहेबांपर्यंत, मुख्यमंत्री उद्धव साहेबांपर्यंत जाऊन या गोष्टीची आम्ही दखल त्यांना घेणार भाग पाडणार आहोत. की आम्ही स्थानिक आमदारांना भेटलो, खासदारांना भेटलो, नगरसेवकांना भेटलो, सर्वांनी शिफारस केली MMRCला, सर्वांनी पत्रव्यवहार दिला की बाबा तुम्ही हा रस्ता ताबडतोब बनवून द्या. लोकप्रतिनिधीकडे जाऊन जरी हे लोक MMRCचे अधिकारी ऐकत नसतील तर त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल. जर आंदोलनाने जर आमचा मार्ग सुटला नसेल तर आम्ही कारशेडच्या कामाला आत्ताही विरोध करतोय आणि चालू झाल्याच्या नंतरही विरोध करणार. ह्या संदर्भात आम्ही MMRCLचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो आता, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की सध्या काम बंद आहे, ते काम सुरू झाल्यानंतर आम्ही रस्त्याचं काम करू. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? काम मेट्रोचं बंद असल्यामुळे काम बंद आहे रस्त्याचं? नाही, हे त्यांचं चुकीचं आहे. जर त्यांच्या कारशेडमध्ये काम बंद आहे, त्यांच्या इथे पाणी जमा झालं, त्यांच्या इथे कचरा जमा झाला तर ते लोक ते रिलेजिंग करतात,
त्याच्यासाठी त्यांना ते काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. मग हा तपेश्वर महादेव मंदिराचा रस्ता आहे, 3 वर्ष झाला तो रस्ता एकदम बिकट, आता पावसामुळे तिथे चिखल झाला, तर त्यांना तिथंही लक्ष देण्याचं काम आहे. सरकारने असं नाही सांगितलं ना, त्यांनी कारशेडचं काम बंद केले, पण कारशेडसाठी तुम्ही ज्या ज्या गोष्टी तिथून उठवल्यात त्या त्यांना व्यवस्थित करून द्यायच्या आहेत. हे हात उचलायचं काम हे आरे प्रशासन आपलं MMRC प्रशासन करते आहे. आरे प्रशासनाने त्याला सर्व पत्रव्यवहार दिला असताना सुद्धा हे लोक हल्लेगर्जीपणा करत आहेत. नमस्कार, मी रवींद्र यादव, मंडळाचा उपसेक्रेटरी. माझी मेट्रो प्रशासनाला एवढीच विनंती आहे कळकळीची की त्वरित हा रस्ता बनवून द्यावा की जेणेकरून भाविकांना त्रास व्हायला नको आहे. बस एवढीच आमची कळकळीची विनंती. खराब झाला आहे, ज्यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आणि मागील 4 वर्षापासून येथील जे मंडळ आहे ते हा रस्ता बनवण्यासाठी वारंवार विनंती करत आहे प्रशासनाला, MMRCLला, आरे प्रशासन यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केले आहेत. परंतु रस्ता दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. आणि आता या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे, दगडदुंडे वर आले आहेत, ज्यामुळे भाविकांना चालकांना वाहन घेऊन येण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मंदिरापासून मुख्य रस्त्यापर्यंतचा 1 किलोमीटरचा रस्ता आहे जो फारच खराब झालेला आहे. मागील 4 वर्षापासून हा रस्ता खराब आहे आणि रस्ता दुरुस्तीसाठी MMRCL यांनी मंडळाला आश्वासन दिलं होतं. ज्यावेळी हे प्रक्रिया लावण्यात आली त्यावेळी MMRCLने आश्वासन दिलं होतं की आम्ही आपणाचा रस्ता बनवून देऊ, परंतु अद्याप हा रस्ता बनवण्यात आलेला नाही आहे. या संदर्भात आम्ही MMRCLचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आम्हाला माहिती दिली की सध्या मेट्रो कारशेडचे काम राज्य शासनाने थांबवले आहे, त्यामुळे या रस्त्याचे काम देखील करण्यास त्यांना त्रास होत आहे. परंतु ज्यावेळी मेट्रो कारशेडचं काम सुरू होईल त्यावेळी सर्वात प्रथम आम्ही हा रस्ता बनवून देऊ असे त्यांनी आम्हाला फोनवर माहिती दिली आहे. तरी आम्ही आशा करतो की लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून येथील भाविकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यात येईल. मी व्हिडिओ बदलली सिद्धेश सांगलीसोबत म्हणजे गुरु जनार्दन मुंबई गोरेगाव.